आतापर्यंत यावर 1159 कोटी रुपये खर्च केला आहे। या वर्षासाठी 600 कोटींचं विशेष नियोजन केलंय आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांना बळीराजाला वरदान ठरणारी योजना आम्ही अतिशय वेगाने पुढे नेतोय, त्याला गती देतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे। यामध्ये राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना अंबादासजी 3 HP 4 HP 5 HP 7.5 HP पर्यंत आपण वीज बिल माफ केलेलं आहे। 00 बिल आता गेली असतील, आली असतील। 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, पहिलं राज्य आहे आणि म्हणून यासाठी 2750 कोटीची पुरवणी याद्यांमध्ये तरतूद केलेली आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे बळीराजाचं सरकार आहे आणि म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे। 1,30,486 ग्राहकांना 8 तास 3 फेज वीज पुरवठा सुरू झालेला आहे। जून 2026 पर्यंत सभापती महोदय हा प्रकल्प पूर्ण होईल, त्यामुळे जवळपास 32,93,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल। राज्यात यंदा 40,73,000 हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे, त्यातून 42,77,000 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे। केंद्राने कापसासाठी सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल मागे किमान रुपये 7,200 कमाल 7,521 इतका घोषित केलेला आहे। अंबादासजी मागच्या वर्षापेक्षा 500 रुपयांनी जास्ती आहे। कोकणाचा एक विषय कुणी काढला होता, हापूस, आंबा, काजू, सुपारी यांना पीक विमा योजना, पीक विमा देण्यात दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आंब्यासाठी 64,631 शेतकऱ्यांना 64,631 शेतकऱ्यांना 154 कोटी 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे। काजूसाठी 11,904 शेतकऱ्यांना 17 कोटी नुकसान भरपाई दिली आहे आणि 80 ते 90% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे। उर्वरित नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे आणि म्हणून कोकणाचा हा विषय महत्त्वाचा आहे।